केलं? आज मी प्रथम महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, थोर विचारवंत, थोर साहित्यिक आणि देशाचे उपपंतप्रधान यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून अत्यंत खेदपूर्वक भावना व्यक्त करतो की देशाच्या राजधानीत महाराष्ट्राच्या एकाही खासदारांना हे सुचलं नाही, यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव आणि फोटो वापरणाऱ्या कुठल्या राज्यकर्त्यांनाही सुचलं नाही की आज त्यांचा जन्मदिवस आहे. आणि राजाजी मार्ग येथे सेना भवन दिल्ली येथे 2001 साली अटल बिहारीजी विलासरावजी देशमुख, भुजबळ साहेब, मोहिते पाटील यांनी या पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे. 1914 ते 1974 ज्या योद्ध्यानं दिल्लीमध्ये किंवा कृष्णा काठ, सागर तीर आणि यमुना तीर ही पुस्तकं लिहिली आणि देशाला अभिमान वाटेल असं काम करून महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राची परंपरा ज्यांनी गाजवली, त्या चव्हाण साहेबांच्या जयंती दिवशी इतकी देशाच्या राजधानीत त्यांच्याबद्दल कोणालाही ऋण नाही, भावना नाही आणि ह्याचं मला अत्यंत दुःख वाटतंय. आणि याबद्दल मी कुणाचं नाव घेणार नाही, पण जनाची नाही मनाची जना असेल त्यांनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेची माफी मागून त्याबद्दल भावना व्यक्त करून यापुढे दिल्ली येथे चव्हाण साहेबांची आदरपूर्वक जयंती साजरी झाली पाहिजे असं मी एक महाराष्ट्राचा यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराचा पायी म्हणून प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी.